मीडिया से बातचीत में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के नेता प्रशांत जगताप ने कहा कि पुणे शहर में शरद पवार, अजित पवार और सुप्रिया सुले का प्रभाव है, लेकिन वे शरद पवार के साथ बने रहेंगे और महाविकास आघाड़ी के तहत चुनाव लड़ने के लिए पूरी तरह तैयार है। उन्होंने स्पष्ट किया कि दोनों राष्ट्रवादी एक साथ नहीं लड़ेंगे और कांग्रेस शिवसेना के सहयोग से पुणेकरों को अलग विकल्प दिया जाएगा। गौर से सुनिए आगे और क्या कुछ कहा प्रशांत जगताप ने। या शहरात जे काही घडलं त्याच्यामध्ये 2 जुलै 2023 ला पुणे शहरातले तमाम कार्यकर्ते हे शहर आदरणीय पवार साहेबांचं, आदरणीय सुप्रियाताईंचं, आदरणीय अजितदादांचं असून सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्यावर राहिले। माझ्यासारखा एक कार्यकर्ता पवार साहेबांसारखा एक महान योद्धा पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार नाही या भूमिकेतून। त्याचबरोबर पवार साहेबांनी या राज्यासाठी, या देशासाठी आणि एकूणच पुरोगामी चळवळीसाठी आपल्या आयुष्यातले 68 वर्ष दिले। त्याच्यामुळे काही जरी झालं तरी पवार साहेबांची साथ आपल्याला सोडायची नाही या उद्देशाने आम्ही या ठिकाणी थांबलो आणि माझ्याबरोबर शेकडो नाही तर हजारो लोक या ठिकाणी थांबले। राज्यातल्या एकूणच युनिटमध्ये पुणे शहराचे युनिट म्हणजे एकूणच चांगले ठेवण्यामध्ये आंदोलनं असतील, बैठका असतील, त्याचबरोबर एकूणच कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यवस्थित ठेवण्यामध्ये आम्हाला आजपर्यंत यश आलेलं आहे। महानगरपालिकेची सार्वत्रिक जी काही निवडणूक येणार आहे त्या पुणे महानगरपालिकेची निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत। महाविकास आघाडी म्हणून आदरणीय साहेबांच्या सूचनेनुसार आमच्या काँग्रेस बरोबरच्या 2 बैठका संपन्न झाल्यात, शिवसेनेबरोबरच्या 2 बैठका संपन्न झाल्यात। माननीय बंटी पाटील साहेब जे काँग्रेसचे इथले संपर्क प्रमुख आहेत आणि माननीय सचिन भाऊ आहिर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इथले संपर्क प्रमुख आहेत, यांच्याशी डायलॉग आहे। आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये पहिल्यांदाच म्हणजे भाजप वगळता आमच्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या एकमेव युनिटनी उमेदवारी अर्ज मागवलेले आहेत। 252 अर्ज काल संध्याकाळी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। ते काही नुसते फक्त अर्ज नाही तर शुल्क भरून ज्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की मला लढायचंच आहे आणि मला कुठल्या प्रकारची माघारी घ्यायची नाही आणि माझी तयारी पूर्ण झाली असे कार्यकर्ते या ठिकाणी कुठल्या प्रकारचा टाइमपास न ठेवता या ठिकाणी अशा प्रकारची उमेदवारी मागतात। त्यांना आम्ही सांगितलं की उद्या महाविकास आघाडी म्हणून कुठेतरी काँग्रेस किंवा शिवसेनेबरोबर आपल्याला 2 पावलं पुढे मागे करायला लागत, त्या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल। आणि ती कार्यकर्त्यांची मानसिकता आहे, कारण की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा लढलो, महाविकास आघाडी म्हणून विधानसभा लढलो। पुणेकरांची एक मानसिकता झाली आहे की आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहायचं। जे वाटोळ झाले ते महायुतीतल्या 3 पक्षामुळे पुण्याचं वाटोळ झालं, ही मानसिकता पुणेकरांची आहे। आणि त्याच्याचमुळे मागचे 2 दिवस आपल्या माध्यमातून ज्या काही चर्चा रंगल्या गेल्या, ज्याच्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्यावर जे काय एकूणच डिबेट चाललंय, त्याच्यामध्ये मी माझी भूमिका क्लिअर केली की बाबा अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित पुण्यात लढणार नाहीत, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू। आणि मग आपल्या माध्यमातून एक मला जे काही प्रश्न विचारण्यात आला त्याच्यामध्ये मी सांगितलं, जर समोर प्रश्न असा आला की तुम्ही जर एकत्र लढायचं ठरलं तर काय करायचं, त्या ठिकाणी मी क्लिअर सांगितलंय। 2023 ला किंवा 1999 साली सुद्धा पवार साहेब मला काहीतरी देतील, पवार साहेबांकडून मला काहीतरी मिळेल ह्या उद्देशाने मी पवार साहेबांच्यावर नव्हतो। पवार साहेबांची पुरोगामी चळवळीची एकूणच धडपड, पवार साहेबांसारखा एक द्रष्टा नेता ज्या नेत्याचा मला कायम अभिमान राहील, त्या पवार साहेबांच्या श्रद्धेपोटी मी या ठिकाणी थांबलेलो आहे। त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये फक्त एखादी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकडच्या 4 लोकांचं भलं व्हावं आणि आमच्याकडच्या 2 लोकांचं भलं व्हावं एवढ्या वाईट किंवा संकुचित भूमिकेसाठी मी चुकीचा निर्णय घेणार नाही। काल, परवा आणि आज आणि उद्या सुद्धा मान्य अजितदादांबरोबर आमचा कुठल्या प्रकारची द्वेष, शत्रुत्व किंवा कुठल्या प्रकारची नाराजी किंवा राग नव्हता, नाही, उद्या पण नसेल। आमचा विषय पुरोगामी चळवळ, या शहराचं, या राज्याचं नाही का महायुतीने केलेलं वाटोळ, या बेसवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जावं हा निर्णय आहे। आणि त्याच्या पलीकडे जर एखाद्या माणसाला कोणातरी म्हणजे राज्याच्या नाही शहर स्तरावर एखाद्या दुसऱ्या कुठल्या माणसाला जर वाटलं तसं जावं तर त्या ठिकाणी त्यांचा ऐकायचं की नाही ऐकायचं हा निर्णय पक्ष सुप्रीमो घेतील। मला आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताईंच्या एकूणच भूमिकेवर प्रचंड विश्वास आहे। साहेब त्यांची 68 वर्षाची पुरोगामी चळवळ बिलकुल इकडे ब्रेक होऊन देणार नाही, स्थानिक ठिकाणी का होईना पण चुकीचा निर्णय घेऊन देणार नाही किंवा महाविकास आघाडी डिस्टर्ब होऊन देणार आहेत। त्याच्या पलीकडे जर एखाद्याला कोणाला वाटलं की असा निर्णय घ्यावा तर प्रशांत जगतापनी आपलं राजकारण काही काळाकरता थांबवावं असं प्रशांत जगतापचा निर्णय नक्की आहे। काय वाटतंय, दोन्ही राष्ट्रवादी पुरोगामीच आहे, तुम्ही सारखं म्हणता की तुमचा पक्ष पुरोगामी आहे, अजितदादांचा पण पक्ष पुरोगामीच आहे, आधी ते तुमच्याच एकत्रच तुम्ही होता, एकीकडे सुप्रिया सुळे मी अजितदादा सन्मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली किंवा हाताखाली तब्बल 24 वर्ष कामकाज केले। त्यांनी मला कधी काय कुठली वाईट वागणूक दिली नव्हती किंवा त्यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख या राज्यामध्ये होती। पण पवार साहेबांसारखं नेतृत्व या राज्यात, या देशात पुन्हा जन्माला येणार नाही हे मानणारा मी कार्यकर्ता आहे। पवार साहेबांची सेक्युलर भूमिका जी आम्ही कायम मागची 20-25 वर्ष भाजपच्या RSSच्या वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांवर आम्ही टीका करत आलोय, त्याच्यामुळे तिकडे आम्ही काय गेलो नाही, कारण की दादा भाजप बरोबर गेले। आजची परिस्थिती अशी आहे की भाजप बरोबर दादांची युती होत नाहीये, त्याच्यामुळे आज दादांच्या पक्षातल्या बऱ्याचशा लोकांचा आग्रह आहे की या पक्षावर युती करावी। निवडणुकीनंतर पुन्हा तो पक्ष तिकडे जाईल हा पहिला पाठ,
पण त्याच्या पलीकडे पुणेकर आज महायुतीवर नाराज आहेत, फक्त भाजपवर नाही. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर नाराज आहेत, अजितदादांच्या राष्ट्रवादीवर नाराज आहे, कारण की पुण्यात कोयता गँग, पुण्यातल्या महापालिकेतला भ्रष्टाचार, ट्रॅफिक जामची समस्या याने कळस गाठलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर महायुतीतल्या एखाद्या पक्षाबरोबर जर आघाडी केली तर आमचा महायुतीवर सरकारवर टीका करण्याचा रोखच बदलेल आणि निवडणुकीतली हवाच निघून राहिली परिस्थिती आहे. कारण पुणेकरांच्या नजरात पडायचं नाही, आपल्या पुरोगामी चळवळीला आपल्या पुरोगामी चळवळीच्या प्रवासाला डाग लावायचा नाही. आणि किंबहुना त्याच्याही पलीकडं जे 252 कार्यकर्त्यांनी जे पवार साहेबांच्या प्रेमापोटी इथं थांबलेत, त्यांनी जे अर्ज केलेत, त्यांना या ठिकाणी त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करायचं नाही. या भूमिकेतून माझा विषय क्लिअर आहे की त्या राष्ट्रवादीबरोबर आपली आघाडी नको.